मित्रांनो, क्रिप्टो आणि फॉरेक्स ट्रेडर्सला इन्कम टॅक्स फायलिंग करण्यासाठी दोन महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. पहिली स्टेप मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर इथे क्लिक करून आधी तो व्हिडिओ बघून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण इन्कम टॅक्स फायलिंगची दुसरी महत्त्वाची स्टेप समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, जर तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये सांगितल्याप्रमाणे इन्कम टॅक्स पोर्टलवरून तुमच्या पॅन कार्डवर दिसणाऱ्या क्रिप्टो ट्रान्झॅक्शनचा रिपोर्ट डाउनलोड केला असेल तर आता पुढची स्टेप म्हणजे ज्या क्रिप्टो एक्सचेंज किंवा ब्रोकरवर तुम्ही ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या प्रत्येक क्रिप्टो एक्सचेंज मधून तुमचा टॅक्स रिपोर्ट किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री डाउनलोड करायची आहे. जर तुम्ही कॉइन डीसीएक्स, कॉइन स्विच किंवा डेल्टा सारखे भारतीय क्रिप्टो एक्सचेंज वापरले असतील तर त्या एक्सचेंज मध्ये प्रोफाइलवर क्लिक केल्यावर तुम्हाला ट्रान्झॅक्शन रिपोर्ट, टॅक्स रिपोर्ट सारखे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. तेथून तुम्ही तुमचे रिपोर्ट डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्ही बायनान्स, कुकॉइन किंवा बायबिट सारखे इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंजेसवर ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट केली असेल तर कॉमेंटमध्ये पीडीएफ टाइप करा. इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंज मध्ये टॅक्स रिपोर्ट किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री डाउनलोड कशी करायची ह्याची पीडीएफ तुम्हाला डायरेक्ट मेसेज केली जाईल. लक्षात ठेवा, फक्त स्पॉट ट्रेडिंग नाही तर फ्युचर्स ट्रेडिंग, P2P ट्रेडिंग, स्टेकिंग, एअर ड्रॉप्स आणि इतर सर्व क्रिप्टो ट्रान्झॅक्शनचा डेटा डाउनलोड करणं फार आवश्यक आहे. दोन्ही स्टेप्स मध्ये सांगितलेले रिपोर्ट डाउनलोड करून ठेवा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ITR फायलिंग कशी करायची हे समजून घेणार आहोत. मित्रांनो, जर टॅक्स रिपोर्ट डाउनलोड करण्याबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आणि टॅक्स फायलिंगचा नेक्स्ट पार्ट चुकवायचा नसेल तर आत्ताच क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.